is inscribed in arc PRQ of a circle with center O. If angle PRQ is equal to 75 degree, then what is measure of arc PRQ? तर याच्यामध्ये एक सर्कल ड्रॉ करायचं. सर्कलचं सेंटर काय सांगितलं आपल्याला डायग्राम मध्ये, सॉरी क्वेश्चन मध्ये ओ सांगितलं. तर सर्कलचं सेंटर काय घेणार आपण, ओ घेणार. आणि याच्यामध्ये PRQ हा अँगल आहे. अँगल कुठला आहे, PRQ. तर इथे असं घेऊया PR. ओके, सपोज इथे जस्ट PRQ. तर हा अँगल आहे PRQ. किती डिग्रीचा आहे म्हणून सांगितलं, 75 डिग्रीचा आहे. ओके, तर 75 डिग्रीचा जर तो असेल तो अँगल PRQ कुठल्या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे, तर हा आर्क PRQ हा इथला, याच्यामध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे. म्हणजे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम माहिती आहे, तो इथं वापरायचा. इथे MCQ आहे त्यामुळे मी डिटेलमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तो थेरम आपल्याला काय सांगतो, समजा PRQ घेतला, इकडे यस घेतला मी, तर जेवढा हा 75 डिग्री आहे त्याच्या डबल हा आर्क असणार आहे इकडचा, म्हणजे कुठला, हा PSQ त्याच्या डबल असणार आहे. हा जर 75 असेल तर हा किती येणार, PSQ किती येणार, 150 येणार. म्हणजे थोडक्यात अँगल PRQ जर 75 असेल तर त्याच्या समोरचा आर्क काय असणार आहे, त्याच्या डबल असणार आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. आता दोन्ही आर्कचे सम किती येते, म्हणजे PRQ अँगल आर्क PRQ, ओके, आर्क PRQ, मेजर ऑफ आर्क PRQ प्लस मेजर ऑफ आर्क, ओके, इकडचा म्हणजे हा PRQ हा आर्क आणि इकडचा PSQ. म्हणजे समजा त्याला नंबर देतो मी, तुमच्या लक्षात येईल, हा इकडचा 1 नंबर आर्क आणि 2. तो दोन्ही मिळून सर्कलचा मेजर किती असतो, 360 डिग्री. त्यातला हा खालचा आर्क किती आला, म्हणजे हा आलाय 150 डिग्री. आणि आपल्याला आर्क PRQ काय करायचं, फाइंड आउट करायचं. तर दोन्हीची ऍडिशन किती येते म्हटलं मी, 360 येते. तर मग जर आर्क PRQ पाहिजे असेल तर हा प्लस 150 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 360 मायनस 150 जर का आपण केलं तर ते किती येणार आहे, 210 डिग्री. सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार, ऑप्शन डी, 210 डिग्री. ओके, परत एकदा फक्त रिवाइज करून डायग्राम मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, काही डिफिकल्ट नाहीये त्याच्यामध्ये. परत एकदा सांगतो, थोडंसं कन्फ्युजन असेल तर समजा